तर या गोष्टी बोलायच्या नाहीत, सांगून ठेवतो मी तुला. नाही. हल्ली एक विचार माझ्या मनात येतो, बोलून दाखवू की नाही मला कळत नाहीये. साहेब बोला ना. म्हणजे माझ्या मनात असं येतं की मी तुझ्यावर अन्याय तर केला नाही ना. काय स्वानंदीमुळे तुला किती त्रास होतोय हे मी स्वतः बघतोय. तिच्याबरोबर तुझं लग्न लावून देऊन मी चूक तर केली नाही ना, म्हणजे नकळत तुझ्यावर अन्याय तर केला नाही ना, असं सारखं मला वाटत राहतं रे. साहेब अहो, काय बोलताय तुम्ही? प्लीज असं वाटून घेऊ नका. आणि हे जे काही घडतंय त्यात तुमची काहीच चूक नाहीये. उलट स्वानंदी ज्या वागतायत ते चुकीचं आहे. ठीक आहे, ठीक आहे, सोडून देते, त्याचे जास्त विचार करू नकोस. हा, होईल सगळं व्यवस्थित होईल. तू आराम कर. थांब थांब थांब, पाणी देतो तुला, थांब. काय रे, इतका ठसका कसा काय लागला तुला? मी इथेच आहे, तुला काही लागलं तर हाक मार. हो. स्वानंदी, बघितलंस ना, तुझ्या हातातून मणीला खेचून आणलंय मी. आता मणी माझ्या बरोबर आहे आणि तू आउट हाऊस मध्ये एकटी पडलेली आहेस. मी माझं चॅलेंज पूर्ण केलंय स्वानंदी. फक्त आता शेवटचा घाव घालणं बाकी आहे. तो योग्य ठिकाणी बसला की मग तुला मणीला कायमचं विसरावं लागेल. साहेब किती चांगले आहेत, माझी किती काळजी घेतात. स्वानंदीला कायम सपोर्ट केलाय त्यांनी. पण स्वानंदी मात्र साहेबांशी नेहमी वाईट वागत आल्या. साहेबांबद्दल मनात आकस बाळगून येते. आपण आपल्यात गैरसमज नको होऊ देऊया. जे काही असेल ना ते स्पष्ट बोलूयात. बरोबर बोलताय तुम्ही स्वानंदी. इथून पुढे कसलाही गैरसमज झाला ना, तो आपण बोलून सॉल्व्ह करत जाऊ. मणी सर, काय ठरलं होतं आपलं? एकमेकांशी बोलून एकमेकांचा गैरसमज दूर करायचा. तुम्ही तर माझं काही ऐकून घ्यायला तयारच नाही आहात. सर पोद्दार साहेबांनी लय मोठा गैरसमज करून दिलाय तुम्हाला. अहो, मी त्या माणसांना ओळखत सुद्धा नाही. आपल्याला वेगळं करायची सर पोद्दार साहेबांची ही फक्त एक चाल होती. आणि सर अहो, कसं समजावू तुम्हाला? तो माणूस तुमचा उपकार करता नसून तुमचा वापर करणारा, तुमच्यावर अन्याय करणारा एक नीच माणूस आहे. म्हणजे सर प्लीज एकदा माझ्याशी बोला, प्लीज. आपल्यातला गैरसमज दूर व्हायला हवा. मी काही झालं तरी हा गैरसमज दूर करणार, काहीही झालं तरी. खासदार सरपोतदारांच्या कुटुंबात कलह, सुनेनेच तोंडाला काळे फासले. गुड मॉर्निंग मणी. साहेब गुड मॉर्निंग. घे चहा. किती
किती लपवण्याचा प्रयत्न केलास ना तरी तू काय वाचत होतास हे मला कळलंय. अरे लाखो वाचकांनी वाचलंय ते, मी सुद्धा वाचलंय. स्वानंदीमुळे व्हायची ती बदनामी झालीच. साहेब, हे वाचल्यानंतर लोकांना काय वाटतं याचा मला फरक पडत नाही, पण काल जे काही घडलं त्याचं तुमच्या मनावर इतका खोलवर परिणाम झालाय ना की तुम्ही दचकून रात्री झोपेत 2-3 वेळा उठला. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. काय? मी झोपेत दचकलो? काय करणार म्हणे, आपल्या मनावर आपला ताबा नसतो ना. आपण कितीही समजावलं तरी सुद्धा आपल्याच लोकांकडून मिळालेल्या अशा वागणुकीमुळे त्रास होतोच रे. म्हणजे इतक्या वर्षांमध्ये मी माझ्या मतदारांचा विश्वास मिळवला, पण माझ्या सुनबाईंच्या विश्वासाला मी पात्र ठरू शकलो नाही ना, ही खंत माझ्या मनाला आहे. मला त्याचा जितका त्रास झाला ना त्यापेक्षा तुला जास्त त्रास झाला हे मला दिसतंय. तुला माहितीये का म्हणी, काल रात्री तू झोपेत बोलत होतास. तिच्या ह्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे तू तिच्यावर रागवत काय होतास, तिच्याशी संबंध तोडण्याची भाषा काय करत होतास. मला खरंच खूप काळजी वाटते रे म्हणी. म्हणजे काय ना की मी स्वतःला अपराधी समजतो तुझं लग्न तिच्याशी लावून दिलं म्हणून. तिच्याशी तुझं लग्न लावलं म्हणून तुझी ही अवस्था झाली. अरे नवरा बायको म्हटलं की भांड्याला भांड लागतंच, पण तुमच्या दोघांमधली भांडणं इतकी टोकाला जातात ना की त्याचा त्रास तुला होतो. काल स्वानंदी जे वागली ना त्याच्यामुळे तुला चक्कर आली. तुझी अवस्था मला बघवत नाही रे म्हणे. पण साहेब, मी आता बरा आहे, माझी काळजी नका करू. अरे काळजी करू नका असं कसं म्हणतोयस तू म्हणी. मी एका घटनेबद्दल बोलत नाहीये. स्वानंदीचं जे एकूण वागणं आहे ना ते मला खूप अस्वस्थ करतं. मी कधी काही बोललो नाही, पण कालचं तिचं जे वागणं होतं आणि त्यामुळे तुझी जी अवस्था झाली होती ना ह्याच्यानंतर मी आता शांत बसणार नाही. स्वानंदीच्या मनात नेमकं काय चालू आहे, तिचं हे असं वागण्यामागे तिचा काय हेतू आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुझी तिच्यामधली जी गुंतवणूक आहे ना ती कमी करावी असं मला वाटतं. हे बघ म्हणे, मी तुला नातं तोडायला सांगत नाही, म्हणजे गैरसमज करून घेऊ नकोस, पण एखादं नातं जे असतं ना ते आपण जास्त स्ट्रेच केलं ना तर एका मर्यादेनंतर ते तुटतं. तर तुटायच्या आधी आपण ते शिथिल करावं. म्हणजे मी तुला हे जे सांगणार आहे ते सांगत असताना मला त्रास होतो, पण ह्यापेक्षा मला दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाहीये. तुझी तब्येत, माझी तब्येत, ह्या घरातली शांतता आणि मुख्य म्हणजे तुमच्या दोघांमधलं नातं टिकावं ह्यासाठी काही दिवस का होईना पण जर तू स्वानंदीपासून दूर